नमस्कार, मी सोनिया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात महाराणा प्रताप स्मारक उदयपूर. ह्यातील हे काही सिटी पॅलेसचं अशा प्रकारे एक मॉडेल आहे. त्यांनी पूर्ण किल्ल्यांचे तिथे मॉडेल बनवलेले होते. त्यातलाच हा एक सिटी पॅलेसचा व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू जसा या मॉडेलमध्ये आहे त्यापेक्षाही सुंदर, खूप सुंदर असा रिअलमध्ये बघण्यासाठी आहे. आणि सगळ्यात मोठा उदयपूरमधला म्हणजे सिटी पॅलेस. हा शहराच्या एकदम मधोमध आणि राजाच्या घरापासून जवळ, म्हणजे आत्ता जो तिथला राजा आहे तो राजा ह्या सिटी पॅलेसच्या जवळच राहतात. येथील लोकांचे राहणीमानसुद्धा अजूनही असेच आहे. इनफॅक्ट आत्ताचे राजासुद्धा त्या काळातील जसे राजा महाराजे राहत होते ती संस्कृती जपत तशीच वेशभूषा करत नेहमी राहतात अजूनही. अशा प्रकारे आहे हा सर्वात मोठा सिटी पॅलेस. हा सिटी पॅलेसचा मॉडेल आहे जो तुम्हाला महाराणा प्रताप स्मारक उदयपूर या म्युझियममध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतरच दुसरा आहे चित्तोडगड. चित्तोडगड हाही एक म्हणजे त्या काळात जसा राजा रावल रतन सिंग हे जेव्हा त्या किल्ल्यावरती राहत होते त्या टायमिंगमध्ये जसा हा किल्ला होता एक्झॅक्टली तसा इथे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या टायमिंगला जी वस्ती होती म्हणजे किल्ल्यावरती तुम्हाला तर माहितीच आहे किल्ल्यावरती माणसं राहायचे, तर हे अशा प्रकारे राहायचे. ते कशा प्रकारे एक्झॅक्टली राहायचे ते सगळं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडेफार जंगल वगैरे त्यासाठीही थोडीफार झाडं दाखवलेली आहेत. अशा प्रकारे त्यावेळेसचे लोक किल्ल्यांवरती ह्याच्यावरती राहत होते. अशा प्रकारे आहे हा चित्तोडगड, ज्याचा पूर्णपणे एक मॉडेलच्या स्वरूपात पूर्ण किल्ल्याचा तुम्हाला व्ह्यू दिला, एक प्रकारे व्ह्यू म्हणता येईल, व्ह्यू दिला जातो. अशा प्रकारे खूप सुंदर आहे. आता तुम्हाला माहितीच आहे उदयपूर कशासाठी फेमस आहे, तर हल्दीघाटी रणयुद्ध. तर आता हे जिथं हल्दीघाटीचं युद्ध झालं, अकबर मोहम्मद अकबर आग्राचा राजा आणि त्याचप्रमाणे महाराणा प्रताप हे उदयपूरचे म्हणजे मेवाडचे राजा होते त्या टायमिंगला. त्यावेळेस त्यांचं हे हल्दीघाटी म्हणजे या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये त्यांच्यात ते युद्ध झालं. ते युद्ध ह्या रणभूमीवरती झालेलं आहे आणि हे सगळ्यात मोठं युद्ध होतं असं मानलं जातं. त्याचप्रमाणे ह्या म्युझियममध्ये तुम्हाला महाराणा प्रतापविषयी जोडलेल्या काही गोष्टी चित्रांमध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत. त्याची माहितीसुद्धा तुम्हाला तिथे दिलेली आहे. अशाच प्रकारे पूर्णपणे तुम्ही फिरून बघू शकता, त्या माहित्या वाचू शकता तिथे जाऊन. पण त्यांच्या संबंधित खूप सारे दाखवलेले आहेत, म्हणजे जसे ते त्यांच्या युद्ध कसे करतात, त्यांच्या संबंधांशी, त्यांच्या रयतेशी बसून जे बोलणं चालणं होतं त्यांचं, या सगळ्या छोट्या मोठ्या त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशाच प्रकारे ह्या म्युझियममध्ये ॲक्च्युली खूप गर्दी होती हे बघण्यासाठी आणि सर्वात मेन म्हणजे बघण्यासारखं खूप काही आहे या म्युझियममध्ये. प्रत्येक लोक येणारे जाणारे तुम्ही बघू शकता थांबून पूर्ण माहिती वाचत होते, जेणेकरून त्यांना त्यांचा इतिहास पूर्ण कळेल या हिशोबाने. ह्याचप्रमाणे इथं त्यांचा किल्ला दाखवला आहे. त्यांच्या किल्ल्याच्या खाली हे पहारेकरी दाखवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचा पूर्ण एक प्रकारे सांगता येईल की त्यांचं पूर्ण एक आयुष्य या चित्रांसहित त्यांनी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण तसंच बघायला गेलं तर राजस्थानच्या लोकांची खासियत एक प्रकारे अशी आहे आणि सर्वात ती खासियत म्हणजे मला तरी पर्सनली आवडते आणि आपल्या महाराष्ट्रीय लोकांनीसुद्धा ही केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जे की इथले लोक, राजस्थानचे लोक त्यांच्या राजांच्या प्रत्येक छोट्या छोट्या वस्तू खूप जपून ठेवतात. जसे की त्यांचे युद्धात लढले गेलेले हे काही अवजारं त्यांनी अजूनही जपून ठेवलेले आहेत.